विधानसभा निवडणुकीची धुमाळी अवघ्या काही दिवसांनी येऊन टाकलेली आहे आणि हिंगोली विधानसभेसाठी महायुतीकडून डॉक्टर रोडगे जोरदार तयारी सुरू करत आहेत. दादा मला सांगा, या ठिकाणी आपण एकीकडे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे तयारी करत असताना दुसरीकडे आपण जोरदार तयारी मतदारसंघामध्ये सुरू केलेली आहे. एकंदरीत कशी रणनीती असणार आहे? सर, मी महायुतीकडून तिकीट मागितलेलं आहे, परंतु मला असं वाटतं की महायुतीला जर काही परिवर्तन पाहिजेत असेल तर जनतेचा आदर करून महायुती मला तिकीट देईल. परंतु जनतेत मी आज 140 गाव फिरलेलं आहे, तर जनतेचं म्हणणं आहे की साहेब तुम्ही फक्त उभे राहा, का तर आम्हाला एक उच्च शिक्षित आणि निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा करणारा एक उमेदवार पाहिजे. कारण आजही हिंगोली जिल्ह्यातून जवळपास 22% जनता ही स्थलांतरित झालेली आहे. पुण्यामध्ये, आळंदीमध्ये, मुंबईमध्ये ड्रायव्हरांची संख्या, हॉटेल छोटे छोटे हॉटेल चालवणारे, गाडी चालवणाऱ्यांची संख्या आपल्या हिंगोलीतील खूप आहे. त्यामुळे त्या लोकांचा एक आक्रोश आहे की साहेब आम्हाला आमच्या जिल्ह्यात कधी रोजगार मिळेल, यासाठी आम्हाला एक उच्च शिक्षित आणि पुढील भविष्य दाखवणारा नेता पाहिजे. आपण सध्या भाजपमध्ये आहात, तुम्हाला भाजपकडून उमेदवार नाही मिळाला तर आपण अपक्ष लढवणार आहात का किंवा बंडखोरी करणार आहात का? मला असं वाटतं की जनतेच्या मताचा आदर नक्कीच पक्ष करेल आणि त्यांना एक परिवर्तन पाहिजेत असेल आणि निवडून येणारा जर माणूस पाहिजे असेल तर भाजप नक्कीच हा विचार करेल. आणि भाजपचे जर तिकीट मिळालेच नाही तर मला असं वाटतं की माझी पुढची रणनीती मी वेळेनुसार आणि जनतेसोबत चर्चा करून नक्की ठरवेन. अपक्ष वगैरे राहणार का आपण? जनतेने जर सांगितलं आणि आतापर्यंत जो जनतेचा सोबतचा जो संवाद झालेला आहे त्यानुसार तर जनता म्हणते की साहेब आम्हाला तुमच्यासारखा उच्च शिक्षित आणि पुढची दिशा असणारा, आम्हाला रोजगार मिळवून देणारा, शेतीला पाणी मिळवून देणारा, दिवसा वीज मिळवून देणारा, आजही शेतात ज्याला लोकांना रस्ते नाहीत, गावामध्ये शिक्षण जे दर्जेदार शिक्षण पाहिजे ते दर्जेदार अजून शिक्षण नाही. कारण आताही 10वी झाल्याच्या नंतर मुलं नांदेड आणि लातूरला जातात आणि खेड्यातली मुलं जिल्हा परिषदेच्या शाळा 7वी पर्यंत असताना ते जिल्ह्यावर येतात. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक असताना फक्त शिक्षणाचं महत्त्व असल्यामुळे आर्थिक परिस्थिती कमी असताना सुद्धा ते जिल्ह्यावर मुलं पाठवतात. ते शिक्षण जर माझ्या गावात मिळालं तर माझी मुलं, आमच्या खेड्यातली मुलं तिथंच राहतील आणि हे मला करायचं आहे. हे जनतेने जाणून घेतलेलं आहे, म्हणून जनता म्हणते की साहेब आता एकदाच तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला निवडून देतोय. सध्या आपण जोरदार तयारी सुरू केलेली आहे. एक भाजपकडून आपण उमेदवारी मागितली का? हो, भाजपकडून उमेदवारी मागितलेली आहे. मी भाजपमध्ये 1.5 वर्षापूर्वी प्रवेशसुद्धा केलेला आहे आणि भाजपने जर उमेदवारी दिली तर फारच चांगलं आहे. नाही तर जनता म्हणते की साहेब आम्हाला तुम्ही पाहिजेत, तुमची उमेदवारी कुठं फिक्स करायची तुमचं तुम्ही बघा. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.